अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, LED TV, आटा चक्की, वॉशिंग मशीन, फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन। आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको, मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन। अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर, 0% व्याजदर, आधार पे उधार ऑफर। या पहा, आधार द्या, उधार घेऊन जा। आमचा पत्ता रवींद्र वस्त्र निकेतन शेजारी सलगरे। संपर्क 9284016900 व 9901920551। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। अथणी तालुक्यातील बमनाळे येथे यल्लमा देवीची यात्रा उत्साहात संपन्न झाली। तब्बल 2500 भाविकांनी दर्शन घेतले। 1 मार्चपासून यात्रेच्या निमित्ताने विविध स्पर्धा व कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। शुक्रवारी 9 वाजता पालखी मार्गावरून भव्य मिरवणूक निघाली व दुपारी 3 नंतर महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते। तसेच आज सकाळी 6 वाजता नैवेद्य व आरती व सकाळी 11 वाजता जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यात्रेची सुरुवात 2017 पासून यात्रा कमिटीचे अध्यक्ष रमेश आवळेकर यांच्या नेतृत्वात मोठ्या संघर्षात सुरू करण्यात आली होती। सुरुवातीस 2022 साली मंदिराच्या समोरील जागा काही मान्यवरांच्या माध्यमातून पैसे जमा करत तब्बल 12 लाख रुपये देऊन ही जमीन खरेदी करण्यात आली। ओढापात मंदिरास रस्ता नव्हता, यावेळी स्वखर्चातून मुर्मीकरण करून मंदिराला रस्ता करण्यात आला। सध्या मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असून येथे व्यापाऱ्यांना कोणताही यात्रा कर न घेता लाईट, पाणी इत्यादी सोयी सुविधा पुरवल्या जातात। 1500 लोकसंख्या असणाऱ्या या गावामध्ये रमेश आवळेकर यांच्या नेतृत्वात संघर्षातून सुरू झालेली ही यात्रा भरत आहे। यावेळी यात्रेत सैन्य दलातून रिटायर होऊन यात्रेच्या मुख्य दिवशीच परतणाऱ्या लहू बिसुरकर या जवानाने घरी न जाता प्रथम देवीच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतला। गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले व देवीचे दर्शन घेऊन मग ते घरी मार्गस्थ झाले। हा दुग्ध शर्करा योग असल्याचे यावेळी बिसुरकर या जवानाने सांगितले। 1 मार्च 1984 मी ह्या गावातून इंडियन आर्मीमध्ये कोर ऑफ सिग्नल्स जॉईन केलं होतं आणि 1 मार्च 94 आणि 29 फेब्रुवारी 2024 देशाची 30 वर्षे अगदी आनंदात, मजेत, प्रामाणिक आणि जिद्दीनं सुरक्षित आणि शरीर व्यवस्थित घेऊन मी माझ्या घरी, माझ्या गावी परत आलो आहे। त्याचा मला खूप आनंद आहे। आता फौजी 30 वर्षे किंवा 18 वर्षे किंवा 12 वर्षे 16 वर्षे त्याच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने नोकरी करून परत येत असतो रेग्युलरली। आणि हा एक योगायोग आहे की मला 30 वर्षे नोकरी करून ज्या दिवशी माझं रिटायरमेंट आहे आणि त्याच दिवशी गावाचा आशीर्वाद, यल्लमा देवी यांची यात्रा आणि माझं रिटायरमेंट, हे एक योगायोग म्हणण्यापेक्षा की मी खूप नशीबवान आहे की असा योग ह्या गावातल्या एका देशसेवकाला, माजी सैनिक आहे मी आज, तर मला हा लाभला। त्याच्यासाठी मी देवीचं, गाववाल्यांचं, आईवडिलांचं, सर्वांचं आभार व्यक्त करतो। मी रमेश आवळेकर, यात्रा कमिटी अध्यक्ष बमनाळ। श्री यल्लमा देवीच्या यात्रेनिमित्त प्रथमच आपल्या या बमनाळ गावामध्ये भव्य असे बैलगाडी शर्यतीचं नियोजन केलेलं आहे। तर त्या बैलगाडीचं नियोजन म्हणण्यापेक्षा कसं आहे, हा 1 नंबरचा पट्टा आहे। अतिशय सुंदर अशा स्वरूपाचा पट्टा आपण या गावामध्ये आता तयार केलेला आहे बैलगाडीसाठी। तर या जनरल बैलगाडीच्या ह्याच्यासाठी पहिलं बक्षीस आपण 51,000 रुपये ठेवलेलं आहे। 2 नंबरचं बक्षीस हे 31,111 रुपयेचं आहे आणि 3 नंबरचं बक्षीस हे 21,111 रुपये, असे 3 जनरल गाडीचे बक्षीस ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर आदत गट त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीनं ब गट आणि घोडागाडी शर्यत अशा एकूण 4 प्रकारच्या शर्यती त्याच्यामध्ये होणार आहेत। हा जर टोटल पट्टा जर आपण विचारात घेतला तर हा टोटल पट्टा हा माळा नसणार आहे। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डांबरीकरण अशा वगैरे काय प्रकार नसणार आहे। टोटल शर्यत चौकीनं हा पट्टा एकाच ठिकाणाहून टोटल हा पट्टा पाहता येण्यासारखा हा एकदम 1 नंबरचा अतिशय सुंदर असा बनवलेला पट्टा आहे। त्यामुळं टोटल शर्यत चौकीन असतील किंवा बैलगाडा मालक चालक संघटना असेल, या सर्वांना आम्ही यात्रा कमिटीमार्फत असे एक आव्हान करतो की जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आमच्या यात्रेचे किंवा आमच्या गावचे शान वाढवावे। त्याचप्रमाणे आता ज्या गावकऱ्यांनी आम्हाला यात्रेसाठी किंवा शर्यतीसाठी ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, त्या सर्व लोकांचं सुद्धा आम्ही यात्रा कमिटीमार्फत हार्दिक असे अभिनंदन करतो। आणि या बोमनाळ गावच्या यात्रा भरवण्यासाठी पूर्णच मोडूशी आली होती। ती भरवण्यासाठी आत्तोकाट प्रयत्न
रमेश येवलेकर पंच या नात्यानं आणि गावच्या सगळ्याच सहकार्याने सहकार्य करून आत्तापर्यंत जत्रा चांगल्या पद्धतीने भरवत आणलेली आहे. आणि सालाबादप्रमाणे यात्रा 1, 2 आणि 3 ह्या तारखेपर्यंत 3 दिवस यात्रा भरवण्यात आलेली आहे. आणि 3 तारखेला भव्य असा बैलगाडा शर्यत कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि त्या बैलगाडी शर्यत म्हणजे पहिला नंबर बक्षीसचं 51,000 रुपये बक्षीस या लहानशा गावातनं होत आहे. आणि सर्वच गावकऱ्यांनी आणि सहकार्याने ह्या बक्षिसाबद्दल सहकार्य केलेलं आहे. तरी बैलगाडी चालक मालक आणि ड्रायव्हर चांगल्या पद्धतीचा पट्टा आहे. सर्वांनी उपस्थित राहून इथं चांगल्या पद्धतीचं ड्रोन कॅमेरासह शर्यत होणार आहे. तरी न दांडा कुंडा काठी न घेता शर्यत चांगल्या पद्धतीने पार पाडावं ही यात्रा कमिटीची त्यासनी बी आदेश आहे. आणि त्यांनी येऊन शिना आमच्या बोमनाळ गावच्या यल्लामा यात्रेनिमित्त चांगल्या पद्धतीनं बैलगाडा शर्यत करावी. आणि गावकऱ्यांनी सुद्धा आमच्या यात्रेनिमित्त भरघोष असं सहकार्य केलेलं आहे. आणि या सहकार्याबद्दल सर्वच आमच्या बोमनाळ गावच्या यल्लामा भाविक भक्तांना माझी नम्रतेची विनंती आहे. असं प्रत्येक वर्षी सर्वांनी सहकार्य करावं आणि शांततेने सहकार्याने यात्रा पार पाडावी हीच माझी नम्र विनंती आहे.